हे काय बायकांना कुरड्या नाही करतायत, हे काय लोणची नाही घालतायत. मी ऍक्च्युली स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जॉब करायचे. मराठी चॅनल जेव्हा सुरू केलं तेव्हा हे रिअलायझेशन झालं की तुम्ही बँकेचा जॉब करून कसं या क्षेत्रात येणं चुकीचं आहे हे कन्व्हिन्स करणारे पण होते. शुद्ध वेडेपणाच होता त्या काळाच्या दृष्टीने. न थांबता न थकता 6 महिन्यात 100 रेसिपी व्हिडिओ अपलोड केल्या, स्वतःच एडिट करून, हे करून ते करून. नवरा म्हणाला तू वेडी आहेस. आता ही वेळ आले, दिस इज द राईट टाइम की हे फक्त कॉन्टेंट क्रिएशनसाठी न बघता तुमचं एक. आणि जेव्हापासून मराठी चॅनल सुरू केलं तेव्हापासून अशी एकही कमेंट मला आलेली नाही, अरे आज ही ब्रँडेल माझ्याकडे आली पण 100 लोक आहेत, मी जर ही सोडली तर मग कमी पैशात अगदी 10,000 15,000 बार्टर. हे सगळे नाराज होते. नोबडी वॉज हॅपी. तुमचा विश्वास नाही बसणार, 1,500 पॅकेट अस्सल मराठमोळ्या मसाल्यांचे आपण विकलेले आहे सेम डे. आणि आजचा हा अतिशय खुमासदार भाग तुमच्याकडे घेऊन आले आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, ज्यांची 30 वर्षांची विश्वासार्ह परंपरा आहे. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट आम्हाला असं लक्षात येतं की जवळजवळ 60-70% लोक किंवा त्याहून जास्त लोक आमचे सगळे भाग बघतात, त्याविषयी चर्चा करतात, ते एकमेकांना पाठवतात, त्यावर कमेंट्स करतात, पण सबस्क्राईब करत नाहीत. कदाचित आजच्या आपल्या गेस्टनाही असा अनुभव आला असेल किंवा आता त्याच्या ती पलीकडे गेली असेल, पण आम्हाला मात्र हा अनुभव नक्की येतो. तेव्हा जरूर सबस्क्राईब करा, कारण जेव्हा ह्या सबस्क्राईब करताना तुम्ही तेव्हा ह्या सगळ्या गप्पा जास्त लोकांपर्यंत पोहोचतात. आणि आमची अशी इच्छा असते की आमच्याकडे आलेल्या पाहुण्यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचावेत. त्यामुळे जरूर सबस्क्राईब करा. नमस्कार, मी मुग्धा गोडबोले आरपार वुमन की बातमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आपल्या आवडीचं व्यवसायात रूपांतर करणं ही खूप छान गोष्ट असते, पण तसं म्हटलं तर ते तितकं सोपंही नसतं. आज आपल्याकडे ज्या आपल्या पाहुण्या आलेल्या आहेत त्यांनी त्यांच्या आवडीचा एवढा मोठा व्यवसाय केला आहे की खरं तर त्याच्यातून आता धडे घेतले पाहिजेत की व्यवसाय कसा करायचा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी मराठी खाद्यपदार्थ जगभर पोहोचवले, असं जर आपण म्हटलं तर ते खोटं ठरणार नाही. मला असं वाटतं तुमच्या लक्षात आलंच असेल, आज आपण भेटणार आहोत मधुराज रेसिपीजच्या मधुरा बाचल यांना. मधुरा, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच मुग्धाताई, आणि इतकी छान ओळख करून दिली त्याबद्दल थँक्यू. हो, आणि आज खरं तर बरेचदा आम्ही असं ठरवतो किंवा मी विचारते की काय ड्रेस घालून येणार आहात, काय साडी नेसणार आहात, आणि मी प्रयत्न करते माझ्या बाजूने की तोच रंग होऊ नये वगैरे असा. पण आमची आज मनं इतकी जुळली आहेत की आम्ही दोघी केलं. हो, आणि ते अगदीच अनपेक्षित तसं झालंय, पण माझी हरकत नाही, मला आनंदच होतोय त्याच्यातनं. आणि ती मला असं म्हणाली की तू मला अगं तू ग कर, पण ती तयार नाहीये. असू तर मधुरा, तू आलीस त्याबद्दल मनापासून आभार. आम्ही खूप दिवस हा प्रयत्न करत होतो, कारण प्रयत्न काय असतो की आपापल्या क्षेत्रामध्ये अनेक वर्ष खूप मोठं काम केलेलं, ज्यांनी भरीव काम केलंय आपण असं ज्यांना म्हणतो, त्यांनी आमच्याकडे यावं आणि त्यांचे अनुभव आमच्याबरोबर शेअर करावेत. आणि मला असं वाटतं की ह्या क्षेत्रातली तू, ज्याला सध्याच्या भाषेत ओजी म्हणतात, तशी आहेस की म्हणजे तू ओरिजिनल आहेस. आणि त्यानंतर खूप लोकांनी हा व्यवसाय पुढे करण्याचा प्रयत्न केलाय. तर हा तुझा आता एक 25 वर्षांचा 20 वर्षांचा सगळा प्रवास आम्हाला ऐकायचा आहे, आणि इथून पुढे काय तेही ऐकायचं आहे. मला तर खूप इंटरेस्ट यामध्ये आहे की तू रेसिपीजचा व्यवसाय कसा काय करू शकलीस. म्हणजे यूट्यूब ही एक गोष्ट झाली, पण तुझा जो त्याच्यानंतर एक व्यवसाय झालाय, या 2 कम्प्लिटली वेगळ्या गोष्टी आहेत आणि त्याला 2 वेगळे सेट ऑफ स्किल्स लागतात. तर हे सगळंच मला तुझ्याकडनं ऐकायचं आहे. मला सगळ्यात पहिल्यांदा सांग मधुरा, तू कुठली आहेस. मी पुण्याची. अच्छा, पुणेकर. आणि तुमच्या मनाचा मोठेपणा आहे की तुम्ही ओजी वगैरे म्हणताय किंवा भरीव कामगिरी, तर माझ्या दृष्टीने विचाराल तर फार अशी भरीव कामगिरी पुढे होईल पुढच्या टप्प्यात. कारण आपली मराठी खाद्य संस्कृती खूप विस्तृत आहे आणि फक्त यूट्यूबवरचे व्हिडिओ किंवा कॉन्टेंटने तिला जस्टिस मिळेल अशी नाही आहे. खूप समृद्ध आहे, खूप विस्तृत आहे आणि त्यासाठी खूप
काम करायचं अजून बाकी आहे. त्यामुळे ते पुढे सुरू राहील आणि कदाचित प्रयत्न त्या दृष्टीने आहे. आणि सोशल मीडिया, यूट्यूब हे एक माध्यम आहे की आपली खाद्यसंस्कृती त्यामार्फत घरोघरी पोहोचवता येईल. आता हे व्यवसायात रूपांतर कसं करायचं, तर जसं खूप आधी सुरुवात केली होती 2007 मध्ये ब्लॉग लिहिले, मग त्यानंतर यूट्यूब सुरू केलं. आणि हे करत असताना हेतू हाच होता की मराठी पदार्थ आपण या व्यासपीठावर आणले गेले पाहिजेत. कारण गुगलवर मराठी पदार्थ सर्च केले तर रेसिपी नसायच्या, सेम यूट्यूबवर नसायचं. म्हणून मग आधी सुरुवात प्लॅटफॉर्म पासून केले की हे मास प्लॅटफॉर्म आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण यामार्फत पोहोचू शकतो. पण अर्थातच आर्थिकदृष्ट्या जर विचार केला तर तितके हे सक्षम प्लॅटफॉर्म सुरुवातीला नव्हते, अजूनही नाही आहेत, अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर. आणि यात कोणालाच डिस्करेज करायचं नाहीये. पण म्हणजे सुरुवातीचे 3 वर्ष तर आम्ही मॉनिटायझेशनच नव्हतं. त्यामुळे फ्रोझन मूवीत एक डायलॉग आहे, डायव्हिंग इन टू द अननोन. सो आम्ही तसंच की नाही, आपला हेतू शुद्ध आहे, पदार्थ गेले पाहिजे आणि एक समाजकार्य किंवा व्हॉलंटरी काम म्हणून आपण याकडे बघूयात आणि आवड म्हणून हे जोपासूयात. 3 वर्ष तर मॉनिटायझेशनलाच लागले. त्यानंतर जेमतेम मॉनिटायझेशन झालं कुठे, 2011ला सुरू झालं, 9ला सुरू केलं. त्यानंतर जिओ इफेक्ट आला 2013ला. जिओ इफेक्ट नंतर सगळे पॅरामीटर्स बदलले आणि मग इंग्लिश कॉन्टेंट करायचे मी आधी. मग रिजनल कॉन्टेंटची डिमांड वाढली, इंग्लिश मागे पडू लागलं. मग पुन्हा ते गिअर स्विच करायला 2-3 वर्षाचा कालावधी लोटला. पण हा एक प्रवास होत असताना एक गोष्ट लक्षात आली की मॉनिटायझेशन की जे आपण म्हणतो आजकाल की आपण लाखात कमवू शकतो किंवा हे, पण ॲट ॲक्च्युअल 0 पासून बघितलं. त्यामुळे RPM किंवा CPM जसं त्याचं डाऊन ट्रेंड जवळनं बघायला मिळाला. मला ह्या सगळ्याविषयी प्रश्न आहेत. जिओ इफेक्ट म्हणजे काय, RPM म्हणजे काय, CPM म्हणजे काय? मी का हे विचारते, कारण खरंच सांगते, नसतं माहिती. बऱ्याच जणांना माहिती नसतं आणि त्यात काही चुकीचं नाहीये. प्रत्येकाला ना आपापल्या क्षेत्रातल्या गोष्टी माहिती असतात. वेगळं काहीतरी आपण ऐकायला लागलो तर ते पटकन कळत नाही. म्हणून मला तू प्लीज फोड करून सांग की जिओ इफेक्ट आला आणि त्याच्यामुळे बदल झाला किंवा परिणाम झाला असं तू म्हणतेस, म्हणजे काय? जिओ इफेक्टमुळे काय झालं, आधी काय होतं की इंटरनेट घरोघरी पोचलं नव्हतं. 2G 1G इतकंच होतं. स्मार्टफोन आले, त्यानंतर जिओने स्वस्तात इंटरनेट अवेलेबल करून दिलं. त्यामुळे अगदी रुरल भागात, ग्रामीण भागातही इंटरनेट पोचलं, स्मार्टफोन हातात आले. त्यामुळे कॉन्टेंट कन्झम्पशन वाढत गेलं, जे की आधी फार लिमिटेड किंवा मर्यादित ठिकाणी ते उपलब्ध होतं. आता रिजनल झालं, त्याच्यामुळे RPM म्हणजे रेव्हेन्यू पर माईल आणि CPM म्हणजे कॉस्ट पर माईल. CPM आणि RPM असं म्हणतात. RPM म्हणजे तो तुमचा फिक्स असतो की 1000 व्ह्यू तुमचे झाले तर त्याला एक डेझिग्नेटेड RPM असतो. तर हा माझा इंग्रजी चॅनलचा RPM होता. तर जेव्हा मी मराठी चॅनल 2016 मध्ये सुरू केलं तेव्हाच तो RPM 70% घसरलेला होता. हा फरक जो बघायला मिळाला, कारण याच्यामध्ये रिजनल लँग्वेज एक क्रायटेरिया, इंग्रजी भाषेचा RPM चांगला असतो. आणि त्यानंतर कॉम्पिटिटिव्ह जास्तीत जास्त लोकांना, कारण ॲड इन्व्हेंटरी तितकी ब्लोअप नाही झाली जितकं कॉन्टेंट कन्झम्पशन आणि कॉन्टेंट क्रिएटर वाढले. त्या प्रमाणात ॲड इन्व्हेंटरी लिमिटेड राहिली. त्याच्यामुळे मग RPM ड्रॉप होत गेला आणि आता CPM ही फार असा नाही मिळत. सो त्या दृष्टीने मी म्हणते की RPM आणि CPM वर्षागणिक ते घसरत चाललेत आणि तो ट्रेंड तसाच राहणार. कारण एखादं फील्ड जेव्हा कॉम्पिटिटिव्ह होतं किंवा तेव्हा ते म्हणजे प्रॉडक्ट असतं, एखादे कॉन्टेंट एक प्रॉडक्ट होतं. पण जसं ते कॉम्पिटिटिव्ह होतं तसं ते कमॉडिटी झालं की उठल्यापासून सगळ्यांच्या हातामध्ये फोन असतो, ब्रश करताना फोन, प्रत्येक गोष्ट करताना फोन. नाऊ इट हॅज टर्न इन टू कमॉडिटी. जेव्हा एखादी गोष्ट कमॉडिटी होते ना तेव्हा त्याचा दर घटत जातो. तसंच अर्निंग थ्रू कॉन्टेंटचा आहे की त्याचा दर घटत चाललेला आहे, ही फॅक्ट आहे. तर मराठी चॅनल जेव्हा सुरू केलं तेव्हा हे रिअलायझेशन झालं की हे सस्टेनेबल नाही आहे. म्हणजे हे सगळं ईश्वर कृपा समजते की हे मिळालं की जस्ट इन टाइम केलं, फर्स्ट मूव्हर ॲडव्हान्टेज आहे. पण आर्थिकदृष्ट्या हे लॉंग टर्म नाही आहे.
म्हणजे कॉन्टेंट थ्रू रेव्हेन्यू किंवा कॉन्टेंट थ्रू अर्निंग. मग त्याला आपण पॅरलल काय करू शकतो म्हणून हा आमचा विचार सुरू होता. मग आम्ही 2017 हैदराबादमध्ये होतो, तर ते शेफ सोबत आमचं राऊंड टेबल सुरू होतं. मी होते, यमन होता कुकिंग शुकिंगचा, कविताच किचनची कविता, आणि बरेच टेलिव्हिजनचे सेलिब्रिटी शेफ होते. आता हे सगळं होत असताना ते त्यांची जर्नी छान शेअर करत होते की आम्ही बिंग अ टेलिव्हिजन सेलिब्रिटी शेफ, हे आमचं फक्त एक सेलिब्रिटीहूड आम्ही जपतो, पण आमचा बॅकएंडला खूप मोठं एम्पायर आम्ही बिल्ड करून ठेवला. आमचा बिझनेस आहे, आम्ही याच्यावर डिपेंड नाही. मग तिथे ती आयडिया क्लिक झाली, अरे टेलिव्हिजन सेलिब्रिटी हे जर करू शकतात तर डिजिटल कॉन्टेंट क्रिएटर का नाही. मग तिथे ती आयडिया ॲक्च्युली कन्सिव्ह झाली. मग तिथून आम्ही आल्यावर 6 महिने काम केलं त्याच्यावर, आणि 6 महिने नाही, जवळपास वर्षभर. त्यानंतर वर्षभराने आम्ही मसाले लॉन्च केले. तर वर्षभराचा हा एक जर्नी होती किंवा प्रोसेस होती की काय करायचं, कसं करायचं. मग मी फार फर्म होते की, कारण आमचं जे पहिलं व्हेंचर होतं मसाले जेव्हा सुरू केलं तेव्हा ते बूटस्ट्रॅपिंग नव्हतं, सीड म्हणजे फंडिंग झालं होतं त्याला. त्यामुळे ते कन्व्हिन्स करणं की मला मसाले करायचे आहेत. बरं, मसाले करताना मला फार मनापासून इच्छा होती की जे मी काम करते एवढे अनेक वर्ष त्याच्यासोबत प्रामाणिक राहून मला तेच मसाले, गोडा मसाला, बरोबर, कांदा लसूण मसाला, बॅडगी मिरची. पण ज्या लोकांसोबत मी काम करत होते ते सगळे अमराठी होते. त्यांना हे पचनीच पडायचं नाही की हे काय मसाले, हे कोण, याचं मार्केट खूप लहान आहे हे वगैरे, असं सगळं चालू होतं. त्यामुळे तो प्रोजेक्ट बॅक अँड फोर्थ जात होता. तर वर्षभर लागले, समहाऊ कन्व्हिन्स केलं. आणि मग अर्थात सगळे नाराज होते, कारण आपल्याकडे मसाला म्हणलं केएमडीचा म्हणजे किचन किंग मसाला, सांबार मसाला, पावभाजी मसाला, हेच एक माइंडसेट सगळ्यांचं आहे. त्याच्यात घुसून गोडा मसाला विकणं, बॅडगी मिरची पावडर विकणं आणि कांदा लसूण मसाला, हे काही कोणाच्या डोक्यातही नव्हतं. आणि पण मी फर्म होते की मी त्याच्यासाठी खूप फाईट केलं की मला हेच मसाले करायचे. मग मार्केट आणि आमची रिसर्च टीम आहे त्यांनी एस्टिमेट केलं की सगळे नाराज होते, नोबडी वॉज हॅपी की 6 महिने लागतील 500 पॅकेट सेल करायला. त्यामुळे आम्ही पण निवांत होतो. अच्छा, त्यांचं रिसर्च टीम आहे ना, त्यांचा अभ्यास आहे तेवढा. मग आम्ही फार काही तयारीत नव्हतो, मसाले लॉन्च केले. सेम डे, तुमचा विश्वास नाही बसणार, 1,500 पॅकेट अस्सल मराठमोळे मसाल्यांचे आपण विकलेले आहेत. सेम डे 5 वाजता, सेम डे, पण 4 तासातच आम्ही आउट ऑफ स्टॉक होतो पुढचे, कारण आम्ही तयारीतच नव्हतो. पण म्हणजे व्यवसायाकडे वळण्याचा दृष्टिकोन हाच होता की रेव्हेन्यू थ्रू कॉन्टेंट हा सस्टेनेबल अप्रोच नाहीये. कारण जेव्हा तुम्ही तुमची आवड जोपासता त्याला काहीतरी खर्च येतो, प्रोडक्शनला खर्च येतो, तुम्हाला टीम असते. तर ते एक सस्टेनेबल लॉंग टर्म मॉडेल करण्यासाठी मग हे एक त्याला सप्लिमेंटरी आम्ही मग सुरू केलं. थोडीशी मागे जाते. तू लहान असताना रेसिपीची पुस्तकं किंवा तुला त्याच्यामध्ये कितपत रस होता? आईच्या, आजीच्या वगैरे रेसिपीज किंवा लग्नानंतर सासूबाईंनी सांगितलेल्या रेसिपीज लिहून ठेवणं वगैरे अशा गोष्टी तू केल्या होत्यास? कधीच नाही. कधीच नाही. इनफॅक्ट आवड होती, नाही असं नाही, पण सवड नव्हती मिळत. कारण खूप लहान वयापासून जॉब करत होते. 12वीची परीक्षा झाली आणि पूर्ण वेळ जॉब करून शिक्षणही घेतलं. पण म्हणजे एक खूप छान की एकत्र कुटुंब पद्धती होती आजोळी. त्यामुळे 3 आज्या आणि इतकं ते निगुतीने सगळं चालायचं की मोठी आजी आहे तर ती सणासुदीचा स्वयंपाक करणार, तिची ती स्वतंत्र खोली. पूर्वीच्या काळी मग ते सोवळं नेसून तिथे कोणी जायचं नाही, पण मला तिथे परमिशन असायची. मग ते बसून मी बघायचं. मग ती करंजी म्हणजे अक्षरशः ओठाने खाऊ अशीच करंजी. पुरणपोळी म्हणजे ती ओठाने म्हणजे विरघळायची, अतिशयोक्तीने इतकं विरघळायचं आणि ते इतकं कमाल करायची. मग एक आजी तिचं वाळवणं, मग ती वाळवणं, तिचं हातखंड, मग ती वाळवणं करायची. आणि बरं पूर्वीच्या काळी असं नसायचं, असे 5-5, 10-10 भरण्या. आणि आपण, मला असं वाटतं की आपल्या लहानपणी आपल्या घरात या सगळ्यांकडे बघून शिकलोय. आपल्याला कोणी हाताला धरून जरी शिकवलं नाही तरी छोट्या छोट्या गोष्टी आपण बघून खूप शिकलो. आणि पारंपरिक पदार्थ आपण जे म्हणतो त्याचं तेच एक पोचपावती आहे की एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे
ते येतात. म्हणजे आता कितीतरी जण म्हणतात की आमटी घरोघरी होते, पण माझ्या आईसारखी आमटी कोणीच नाही करू शकत. साधी चिंचगुळाची आमटीलाही अनेक जण हेच सांगतात, माझ्या आईच्या हातच्या चिंचगुळाची आमटीची सर दुसरं कोणाला. कारण ना कधी तो पदार्थ म्हणजे तो जिन्नस त्या पदार्थामध्ये घालायचा ह्यावर पण खूप गोष्टी ठरतात ना. म्हणजे आपण फोडणीलाच मीठ घातलं का नंतर वरून मीठ घातलं, गूळ कधी घातला, चिंचेचा कोळ घातला का अख्खी चिंच घातली, ह्यानी पण फरक पडतो ना खूप. साधं वरण म्हणजे पिवळं ते असं छान एकसंध हवं, पिवळं धमक हवं, थोडासा गुळाचा खडा हवा त्याच्यात, याने पण चवीत किती फरक पडतो. हो, पण आपल्याकडचं घरचं जेवण हे खूप साधं असायचं. हो, म्हणजे आता मला असं वाटतं की एकूणच ग्लोबलायझेशनच्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण खूप पदार्थ वापरतो. म्हणजे आम्ही, आता तू तर अभ्यास करतेस त्या सगळ्याचा म्हणून, पण मुंबईला आता मी राहते तर बरेच ठिकाणी मी असं बघते की खूप संस्कृती एकत्र आलेल्या असतात ना स्वयंपाकाच्या सुद्धा. आता आमच्याकडे घरी काही बाबा फार सारखे टोमॅटो असायचे असं नाहीये, प्रत्येक भाजीत टोमॅटो घातले जायचे असं नाहीये, पण मुंबईत जर बघितलं तर सरसकट सगळ्यात टोमॅटो घालतात. इनफॅक्ट मला जे आठवतंय की फक्त फोडणी द्यायची पद्धत आहे आपल्याकडे. कांदा टोमॅटोचा वापर अगदीच फार कमी असायचा, कमी होता. चिंचगूळ आणि फोडणी. आणि फार फार तर मग प्रत्येक भागाप्रमाणे कुठे ओला नारळ, कुठे शेंगदाणे, असा फरक पडत जायचा. आणि तू म्हणालीस तसं एक तो गोडा मसाला, एक कच्चा मसाला, कांदा लसूण मसाला कधीतरी क्वचित कशात तरी, पण असं त्याच्या पलीकडे फार मसालेदार स्वयंपाकच आपला नसायचा मला वाटतं. मसालेदार स्वयंपाक पण नाही, आणि लसूण कांद्याचाही मर्यादित, फार मर्यादित वापर असायचा. आणि जे आता सांगतात त्या दृष्टीने, डायटिशियन सांगतात त्या दृष्टीने मला ते समृद्ध वाटतं जेवण, की मिलेट्स खा, भाकरीच खायचो. माझ्या आजोळी एकत्र कुटुंब पद्धती, त्यामुळे भाकरी होती, पोळी फक्त सणासुदीला, पिठलं, आणि आता बेसन खा म्हणतात, पण किती म्हणजे साधं जेवण आहे ते. त्याच्यात कार्ब पण मिळतात, तुम्हाला ग्लुटन फ्री पण पोटात जातंय. मला असं वाटतं ना खूप समृद्ध आहे. आणि प्रत्येक गोष्टीचा म्हणजे जे पारंपरिक पदार्थ आहे ना, त्यामध्ये कुठे ना कुठे आपल्या आज्यांची किंवा पूर्वजांची ती कुटुंबासाठी असलेली तळमळ आहे, तडजोड आहे, प्रेम आहे, काळजी आहे. कारण 19व्या शतकानंतर अलीकडे म्हणजे ठीक आहे की थोडं शिक्षण मिळायला लागलं किंवा समृद्ध झालो आपण, पण त्याच्या आधी किती चॅलेंजेस होते. एका स्त्रीला पण किती चॅलेंज होते. परकीय आक्रमणं, सेफ्टी नसायची स्त्रियांसाठी, आणि या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी मग सांडगे, मग साध्या साध्या रेसिपी, की बाबा आता उन्हाळ्यामध्ये भाज्या नसतील किंवा पिकं नसतील किंवा परक्यांची आक्रमणं झाली तर घरात काहीतरी हवं म्हणून हे मुरवलेले पदार्थ, टिकणारे पदार्थ, हे किती विचार केला असेल त्यांनी. किंवा म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की फ्रीज नाही घरात, आता कल्पनाही आपण करू शकणार नाही. आणि घरात फ्रीज नाही, बाजारात जायचं, भाजी आणायची, ती करायची, खायची. हे आयुष्यच आपण मी तर बघितलेलंच नाही असं आयुष्य. आणि आठवडी बाजार, पूर्वी असं काही रोजच्या पण भाज्या मिळायच्या नाहीत. मग त्याच्यासाठी केलेली ही एक सोय, की मग सांडगे घालून ठेवा, वर्षभराचं लोणचे घालून ठेवा, मोरावळे घालून ठेवा, गुळंबा करा. म्हणजे हे किती किती तळमळ कुटुंबासाठी. परत परिस्थितीला दोष न देता, तक्रार न करता, इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये खंबीरपणे उभं राहायचं आपल्या कुटुंबासाठी, अशा पदार्थांचा शोध लावायचा. माझ्यासाठी हे प्रचंड इन्स्पायरिंग आहे. खरंच खरंच. आणि कधी ना काही वाया गेल्याचं वगैरे घरात मी बघितलेलंच नाही. म्हणजे असे अन्नपदार्थ खूप जास्त केले, ते वायाच गेले. एकातनं दुसरं, दुसऱ्यातनं तिसरं एक चालू असायचं घरी. म्हणजे कालच्या पोळ्या उरल्या तर आज त्याची फोडणीची पोळी करायची. तीही म्हणजे ते असं घे पदार्थ कर, तो उरला की फेकून दे किंवा कोणाला तरी देऊन टाक, असं संस्कृती ही नव्हती. आणि तसे लोक आपल्याकडचे बऱ्यापैकी हिशोबी होते. म्हणजे भरमसाठ काहीतरी करून ठेवायचं अशी पद्धतही नव्हती ना. आणि कमी नाही पडायचं. हो, कधीच नाही. आणि अन्न हे पूर्ण ब्रह्म आणि त्याला ते जागायचे, म्हणजे ते खूप छान वाटतं. म्हणजे आजकाल आपण कमेंट जर वाचल्या, तुमची पुरणपोळी अशीच आणि आमची अशीच, पूर्वी कुठे तसं काही होतं. तेच मला तुला विचारायचं होतं की तू अमेरिकेला गेलीस.
अमेरिकेला जेव्हा तू राहायला लागलीस तेव्हा इथे मिळणाऱ्या सगळ्या गोष्टी कदाचित तिथे तुला मिळत नसतील आणि तिथे तू पदार्थ करायला लागलीस स्वतःच्या हाताने. तो सगळा कसा होता की आपण एका पदार्थाचं काहीतरी आपल्या डोळ्यासमोर जे चित्र असतं त्याच्यापेक्षा तिथे गेल्यावर आपल्याला वेगळं काहीतरी करावं लागतंय, ऍडजस्टमेंट्स कराव्या लागतायत. त्यात तू अशा कधी काही ट्रिक्स वापरल्यास का किंवा अशी कधी काही तू युक्ती केलीस का की हे असं नाही, असं करून बघितलं तर हा पदार्थ आपल्या चवीच्या जवळ जातो? असे बरेच इन्व्हेंट करावे लागले. म्हणजे अगदी खवा तेव्हा मिळायचा नाही, आता मिळत असेल कदाचित, पण पांढरा खवा जो बर्फीचा पेड्याचा खवा आहे तो मिळायचा नाही. मग याला काय करायचं, तर मग मी रिकोटा चीज आणलं. एकदा रिकोटा चीज, तिथे चीज स्वस्त मिळतात आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात, ते आटवलं. अच्छा. त्याच्यात साखर टाकली आणि ऍक्च्युअल आपली मलाई बर्फी होते तशी ती बर्फी तयार झाली, त्याच चवीची त्याच तोडीची. आणि मग ती रेसिपी मग हिट गेली. मग पुरणपोळीचं, की तिथे मिक्सर नसतात, पुरणयंत्र नसतात, गाळणी नसते, मग ते पुरण न वाटता पुरणपोळी, की या प्रमाणात तुम्ही इतकं पाणी घातलं, इतक्या शिट्ट्या केल्या तर ती डाळ छान शिजते, कटही निघतो, मग ती मॅश केली तरी होतं व्यवस्थित, आणि तितकीच कणिक घ्यायची. म्हणजे हे सगळं करावं लागलं त्या तिथल्या गरजेनुसार. मायक्रोवेव्ह तिथे हाय वॅटेजचे मायक्रोवेव्ह, म्हणजे आपल्या इथे 900 असतं, त्याच्या पलीकडचे असतील पण कमर्शियल असतील. 1,500 तिथे नॉर्मल डोमेस्टिक मायक्रोवेव्ह 1,500. मग तिथे रेसिपी मायक्रोवेव्ह मध्ये ते तिथल्या लोकांसाठी फार कन्व्हिनियंट असं म्हणतात. मग 5 मिनिटात मायक्रोवेव्ह मध्ये केक व्हायचा. अशा बऱ्याच गोष्टी, सुरळीची वडी मायक्रोवेव्ह मध्ये केलेली, अगदी फ्रॅक्शन ऑफ सेकंद तयार होतात गोष्टी. काय सांगतेस? 1,500 वॅट ना, काय लागणार? 3 मिनिटात सुरळीची वडी 1,500 वॅटला तयार होते. आणि इमर्जन ब्लेंडर असतो, जरी त्याच्या गुठळ्या झाल्या त्या ब्लेंडरने त्या गुठळ्या निघून जातात. त्यामुळे. आणि मग जेव्हा कधी तू पहिल्यांदा एक व्हिडिओ केलास त्यानंतर तू करत राहिलीस, एकतर तुझा पहिल्या व्हिडिओला व्ह्यूज किती होते तुला आठवतंय का? तेव्हा हे नव्हतं काही खरं व्हायरल जाणं वगैरे, त्यामुळे भरलं वांग पहिली रेसिपी टाकली होती आणि छान व्ह्यू आले होते. लाखात बिखात नव्हते अर्थातच, कॅमेरा ठेवून असं काहीशे. हो, मला मैत्रिणीने ट्रायपॉड दिला, तर खूप छान मैत्रीण माझी, तर ती बघायची की हिला करायचं. मग तिने मला ट्रायपॉड ही कन्सेप्ट माहिती नव्हती. ती म्हणाली अगं माझ्याकडे आहे, पडूनच आहे. मला मध्ये फोटोग्राफरची आवड लागली म्हणून मी घेतला, पण मी ते नाही करत आहे, तू वापर. मग तिने ट्रायपॉड दिला, घरातला डिजिटल कॅमेरा, असं घेऊन रेसिपी शूट केल्या, एडिट केल्या, आणि अर्निंग नाही. कसं शिकलीस तू एडिट वगैरे करायला? मग तेव्हा ही साधनही नव्हते, हे टूल्स नव्हते, गुगलवर ही माहिती नव्हती. मग जी काही मोडकी तेवढकी असेल, फ्री सॉफ्टवेअर मिळायचे, ते 30 दिवसांचं व्हर्जन घ्यायचं, डाउनलोड करायचं, तेवढं एडिट करायचं, मग ते अनइन्स्टॉल करायचं, परत इन्स्टॉल करायचं, असे उद्योग केलेले. नवरा आहे ही सॉफ्टवेअर इंजिनियर, त्यामुळे त्यांची मदत व्हायची. असं करत करत मग आम्ही केलं. पण मग मी ॲक्च्युली स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जॉब करायचे, आणि तो जॉब सोडून हे करायचं म्हणजे वेडेपणा होता, म्हणजे शुद्ध वेडेपणाच होता त्या काळाच्या दृष्टीने. त्यामुळे मग आता हे जर मला कंटिन्यू करायचं असेल तर मला स्वतःला काहीतरी कुठल्या तरी स्टेजवर आणून ठेवणं गरजेचं होतं. मग मी तो जो माझा मॅटर्निटी लिव्हचा काळ होता तेवढ्या 6 महिन्यात न थांबता न थकता 6 महिन्यात 100 रेसिपी व्हिडिओ अपलोड केल्या, स्वतःच एडिट करून, हे करून ते करून. मग नवरा म्हणाला तू वेडी आहेस, आता तू ऑफिशियली रिझाईन कर आणि नको पैसे मिळू दे, मग आपण इथून हे कंटिन्यू करू. मग तेव्हा मग माझा पहिला म्हणजे त्यानंतर रिझाईन केल्यानंतर जो पहिला वाढदिवस होता, मग तेव्हा नवऱ्याने डोमेन रजिस्टर केलं, madhurasrecipe.com हे व्यवस्थित डोमेन रजिस्टर करून जानेवारी 2010ला ती वेबसाईट सुरू केली. कॅम्पकॉर्डर घेतला, लेपल माईक, सेनहायझर जो अजूनही खूप नामवंत ब्रँड आहे, त्यामध्ये तेव्हा आम्ही इन्व्हेस्ट केले. पण रोज रेसिपी करताना, म्हणजे आज सुद्धा समजा तुला आता या महिन्यामध्ये तुझं कॅलेंडर तू कसं करतेस? म्हणजे मला असं विचारायचं आहे की आदल्या दिवशी तू काय तयारी करून ठेवतेस, कसं असतं तुझं? कारण शेवटी कसं आहे, कितीही म्हटलं तरी सुद्धा आज जरी तुझ्या हाताखाली 4 माणसं असतील किंवा तुला हे सगळं करायला आता मदत मिळत असेल, तरी शेवटी डोकं तुझंच आहे, ठरवणार तूच आहेस.
तर मग हे प्लॅनिंग तू कसं करतेस व्हिडिओज करण्याचं? माझ्या मनात आलं, मी आत्ता पटकन ही रेसिपी केली, ही वेगळी गोष्ट झाली, मला हे दाखवायचंय, त्याच्यासाठी मला या 4 गोष्टी लागणार आहेत. म्हणजे कसं आहे, घरच्या घरी स्वयंपाक करताना नाही आज माझ्याकडे कोथिंबीर असं होऊ शकतं, व्हिडिओ करताना तुला तसं चालणार नाहीये. तर हे तू कसं मॅनेज करतेस सगळं? स्टाफ कसा मॅनेज करतेस सगळा? आम्ही एकत्र काम करतो. मी मॅनेज कोणालाच नाही करत, हे अगदी मनापासून सांगते. आणि ईश्वर कृपा आहे की ज्या ज्या मंडळींनी सुरुवातीपासून जॉईन झाले ते अजूनही आहेत. हो. आणि आता घर सोडल्यावरही, आता इथे नवीन घरी येऊन आम्हाला 4 वर्ष झालं, ज्या आहेत त्याच आहेत आणि त्याच्यात वाढ होत गेली. हा फरक फक्त झालाय, पण जे आहेत 0 पासून ते आत्तापर्यंत सगळे आहेत. त्यामुळे मला तो एक स्ट्रेस नसतो. ते इतकं ट्युनिंग सगळ्यांचं छान जमलंय आणि मॅनेज नाही करावं लागत सगळ्यांना. आता ते सिस्टम एकदा सेट होते, त्यामुळे मग 2 दिवस आधी तयारी करावी लागते. मला असं रोज उठून शूट करणं नाही जमत. महिन्यातले 3 दिवस देते, 4 दिवस देते, पण एकदा शूट लागलं की सकाळी 8 ते मग रात्री 6-7 ते चालतं. मग एका दिवसात 5 रेसिपी आम्ही ट्राय करतो. मग 5 रेसिपी असतील तर शनिवार आणि रविवार हे 2 दिवस आम्ही देतो. त्याचं जे 10 रेसिपींचं 15 रेसिपींचं ट्रेस तयार करून ठेवतो. त्या दृष्टीने काय होतं की प्री प्लॅनिंग केलं किंवा ऐनवेळेसचं वेळ वाचतो की हे आहे किंवा हे आता कपाडातलं संपलंय, पॅन्ट्री ते नाहीये. आपण बऱ्याच त्या अजम्पशनमध्ये असतो की हे आहे, गृहीत धरतो, पण ते नसतंच. मग ते टाळण्याकरता मग शनिवार रविवारचा डेडिकेटेड वेळ 15 रेसिपींचं साहित्य काढण्यात जातो. पण मग ते व्यवस्थित नियोजन होतं. साहित्य काय आहे, काय नाही, काय ऐन वेळेस तयारी करायची आहे, हे सगळं अलोकेशन होतं. आणि मग एकदा कॅमेरा रोल झाला की मग रेसिपी होतात. आणि तुला मग वेळ पण मिळत असेल की आपण आता पुढच्या रेसिपीज काय दाखवायच्या आहेत यासाठी? त्यासाठी वेळ मिळतो किंवा इतर गोष्टींसाठी पण मग तो वेळ काढता येतो. मुलं आहेत, मुलांसाठी वेळ देता येतो. पण तू आता एवढ्या 3-1 हजार रेसिपीज आहेत तुझ्यात, म्हणजे 40 लाख सबस्क्रायबर्स आहेत वगैरे, हे सगळे नंबर्सच अफाट आहेत. असं होतं का कधी की रिपिटेशन होतंय किंवा गेल्या वेळेला ही रेसिपी आपण अशी दाखवली होती पण आता मला त्याच्यात अजून 4 वेगळ्या गोष्टी समजल्या आहेत किंवा सुचल्या आहेत, तर मग मी त्या परत दाखवते, असं होतं? असं होतंच. कारण जो काय होतं ना, जरी माझ्याकडे रेसिपींचा खजिना आहे, मला माहिती आहेत की विस्मरणात गेलेले बरेच पदार्थ आहेत की जे लोकांपर्यंत गेले पाहिजे, पोचवले पाहिजे, पण समाज माध्यमांना म्हणलं की त्यांचं अल्गोरिदमचं एक खूप मर्यादा येतात. कारण ट्रेंड्स फॉलो होतात, त्या बेसिसवरच ते प्लॅटफॉर्म चालतात. म्हणजे आता गौरी गणपती आहे तर मोदकांचेच प्रकार टाकायचे, दिवाळी आहे तर चकली चिवडाच करायचा आहे. त्यामुळे हे रिपिटेशन होतंच. पण अगेन म्हणजे आधीच्या जर माझ्या काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करून ते दाखवण्यात येतं. पण हे रिपिटेशन होतं. पण मग हे सोडून मग ट्रेंड फॉलो करावे लागतात की आता काय आवडतं, की शाळा सुरू आहे तर मुलांना शाळेच्या डब्याच्या रेसिपीज आहे, पाऊस पडतोय तर मग भजी. तर त्यामुळे हे फार आहे ना, मला माझं वैयक्तिक असं मत आहे, फार नॅरो डाऊन होतं अल्गोरिदमच्या मर्यादा असल्यामुळे. पण आपलं इतकुशी नाही, आपली खाद्यसंस्कृती अशी आहे. नाही, पण ते कसं आहे ना की मला मजा येते किंवा मला आवडतं म्हणून मी एक गोष्ट करणं वेगळं आणि त्याचं कंपल्शन व्हायला लागलं की त्याचं येणारं प्रेशर वेगळं. बरं, त्यात जर आपण त्याच्याकडे व्यवसाय म्हणून बघत असलो तर परत मग त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. तुझ्या बाबतीत काय झालं? म्हणजे आवड ते व्यवसाय यामध्ये काय काय बाबतीत तू स्वतःवर बंधनं घालून घेतलीस किंवा काही प्रमाणात तडजोडी केल्यास, असं कधी काही झालं का? तडजोड नाही केली, पण मला आय एन्जॉय चॅलेंजेस. म्हणजे मी कायम असं म्हणते की माझा प्रवास असा नाही, जरी वर्क करणे सगळ्यांना दिसत असेल तो असाच आहे, 0 to 1 0 to 1 0 to 1 असंच जावं लागलंय. इंग्लिश चॅलेंज चालू केलं, ते डाऊन झालं, मग मराठी केलं, मग ते वर गेलं, मग अगेन अल्गोरिदमच्या मर्यादा आल्या लॉकडाऊन नंतर, परत ते, मग आता दुसरं चॅनल हे केलंय. किंवा इवन ब्रँड पण आहे की जे आता आम्ही प्रॉडक्ट्स करतोय. तर 2018ला आम्ही केलं होतं, पण 2020ला जे माझे बिझनेस पार्टनर आहे, सो ही डाईड इन रोड ॲक्सिडेंट. तर ते चॅलेंज आलं, कारण एकाची व्हिजन दुसरं नाही कॅरी फॉरवर्ड करू शकत. त्यामुळे तो मसाल्यांचा जो प्रोजेक्ट होता मध्ये 4 वर्ष तो बंद होता, कारण कोणी इंटरेस्टेड नव्हतं किंवा ते ई कॉमर्सचं पूर्ण व्हर्टिकल
ज्यांच्यासोबत आमचं टायअप होतं ते बंद झालं. पण अगेन एखाद्याच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊ नये या बाबतीत आम्ही फार सजग असतो की वेळ लागला तरी चालेल, पण समोरचा माणूस आता अडचणीत आहे आणि मग त्याच्या मागे तगादा लावणं आणि आपला स्वतःचा स्वार्थ साधून घेणं हे आम्ही कधी नाही करत. एक व्यवसाय करत असताना की पेशन्स ठेवायचा आणि जे काही आहे ते व्यवस्थित होऊ दे, सगळ्यांच्या शुभेच्छा घेऊन करायचं. बरोबर. हे मनापासून आम्हाला वाटलं. त्यामुळे एक 4 वर्ष नसता दिला तरी चाललं असतं. म्हणजे तुम्ही प्रोफेशनल असता तर कोणीही तगादा लावून करून घेऊ शकलं असतं. त्याच्यात माझी मी लायसन्सिंग फी ही घेतली नाही. म्हणजे जी ऑफिशियल ऑन पेपर होती, इट वॉज अ ह्यूज अमाऊंट. पण ॲज अ ग्रॅटिट्यूड म्हणा किंवा काय म्हणा मी नाही घेतली, की दिसतंय की लॉकडाऊनचा इम्पॅक्ट सगळ्यांवर झालेला आहे, त्या कंपनीवर पण झालेला आहे. मग आम्ही स्वतःहून ते नाही म्हणालो. त्यानंतर त्यांनी 8 डिजिटच्या ऑफर दिल्या होत्या, त्याही नाही म्हणालो. पेशन्स ठेवले आणि मग फायनल मग प्रपोजल देऊन मग आम्ही तो प्रोजेक्ट आमच्याकडे घेतला, ओनरशिप. आणि मग गेल्या वर्षी मधुराज रेसिपी क्लबची मग सुरुवात झाली. म्हणजे आम्ही तडजोड करण्यापेक्षा काय होतं ना, प्रवास असा नाही आहे. त्यामुळे हे जे चॅलेंजेस येतात आम्ही प्रचंड एन्जॉय करतो आणि मग त्यावर मार्ग काढत, आणि ते इतके कमालीचे निघतात ना, म्हणजे जेव्हा तुम्ही शुद्ध आणि प्रामाणिकपणे एखादी गोष्ट करता ना, की काय मागे पडलं याच्यापेक्षा पुढे खूप मोठं डोंगर असतो, तो पार करायचा असतो, ते दिसत असतं. त्यामुळे तडजोड नाही वाटत की हे आता तुडवून पुढे जायचं. मला सांग मधुरा, कितीही म्हटलं तरी पहिल्यापासून म्हणजे आता तू फारच सरावली आहेस त्याच्यामध्ये, पण आपण दिसणार आहोत, आपण रोज कॅमेरावर दिसणार आहोत रोज, किंवा जो काही तुझा टप्पा ठरला असेल त्याप्रमाणे. खूप लोकांना खूप गोष्टी करण्याची आवड असते किंवा करायच्या असतात, पण आपण दिसणार आहोत या कल्पनेला ते घाबरतात. कारण सगळ्यात पहिल्यांदा लोक ते बघणार आहेत, त्याच्यावर काहीतरी कमेंट्स करणार आहेत, त्यावर म्हणजे अनेकदा असं होतं की आपण काय बोलतोय ह्याच्याकडे दुर्लक्ष होतं आणि तुम्ही कपडेच असे का घातले, तुमचे केसच असे का दिसत आहेत वगैरे ह्या संबंधी बोललं जातं. कारण लोकांना फार विचार न करता पटकन बोलायचं असतं. तर त्या सगळ्यातून तू कशी पुढे गेलीस, किंवा त्या पद्धतीची जर कधी काही टीका झाली असेल तुझ्यावर, तर असं नाही का झालं की बापरे हे अशा पद्धतीने लोक बोलतात, नको बाबा मी हे करतच नाही. म्हणजे आपला मूळ मुद्दा राहतो बाजूला कुठेतरी, आपण या बाकीच्या सगळ्या गोष्टींनाच घाबरतो. बऱ्याच जणांचं असं होतं म्हणून मी तुला विचारते, तुझ्या बाबतीत कधी असं झालं का? असं होतं. म्हणजे मी तर हे इंग्रजी चॅनलला खूप अनुभवलं. एकतर भाषेचा अडथळा होता, मराठी माध्यमात शिकले. परत आपण ज्या ब्रँचमध्ये काम करतो फॅकल्टी, त्याची स्वतःची एक भाषा असते. म्हणजे गणिताची भाषा वेगळी असते, भौतिक शास्त्र म्हणजे फिजिक्सची भाषा वेगळी असते, केमिस्ट्रीची वेगळी. तसंच कुकिंगचं आहे. हिंग किती पटकन म्हणून जातो पण ॲसोफेटिडा म्हणताना जीभ वळली. पण इंग्लिश चॅनल का तू पहिल्यांदा काढलास का? तेव्हा तोच मार्ग होता? भाषेचं माध्यम तेच होतं, कारण इंटरनेट रिजनलला गेलंच नव्हतं. जे काही इंटरनेट कन्झम्पशन व्हायचं ते भारताबाहेर होतं, म्हणून इंग्रजीचा माध्यम आम्ही निवडलं होतं की दिस वे की ॲटलिस्ट कॉन्टेंट जाईल. तर एक भाषेवरून तर ट्रोल व्हायचं. दुसरी गोष्ट दुर्दैवाने, म्हणजे आपण आपल्या समाजाला नाव ठेवतो, पण दुर्दैवाने इतक्या वाईट पद्धतीने बघितलं जातं ना स्त्रीकडे. हा अनुभव मी खूप जवळून घेतला. म्हणजे आपण विचारही करू नाही शकत इतके वाईट शब्द, इतक्या वाईट पद्धतीने लिहिलं जाणं, आणि एक स्त्री म्हणून त्याच दृष्टीने तिच्याकडे बघणं, हे सगळं व्हायचं. पण याला सपोर्ट भारतीय करायचे, हा माझा अनुभव आहे. आणि जेव्हापासून मराठी चॅनल सुरू केलं तेव्हापासून अशी एकही कमेंट मला आलेली नाही. हां, बाकी मग जे काही असेल ते, की हे असं केलं तर छान वाटेल, किंवा हे नाही जमलं, हे फसलं, हे असं होतं. पण मग ते आपलीच आजी आहे, मावशी आहे, ती काळजीपोटी कौतुकापोटी कधी कधी काही गोष्टी सांगते. खरंच जेन्युइन असेल तर मी नोट डाऊन करते, पुन्हा नेक्स्ट व्हिडिओला इम्प्रूव्ह करते आणि ती कमेंट मेन्शन करते की अरे तुम्ही त्या कमेंटला मला, म्हणजे अलीकडेच सोलकडीची रेसिपी मी पोस्ट केली होती. तर आता मल्टी चॅनल्स आहेत, त्यामुळे एका चॅनलला पोस्ट केली तर एका काकूंची कमेंट आली होती की ही पारंपरिक आहे, पण याच्यापेक्षाही शॉर्टकट सांगते की नारळ फोडायलाही नको आणि खोवायलाही नको. त्यांनी शहाळ्याची सोलकडीची रेसिपी शेअर केली. इतकी
अप्रतिम मी आपली घाबरत घाबरत ट्राय केली, कशी शाळाची सोलकढी आपल्या कधी याच्यातच नाही. डोक्यातच येत हो. नाही. कमाल, कुठेच ती वाटत नाही की ही म्हणजे शहाळ्याची मलाई आपण टाकूनच देतो. हो. त्याची सोलकढी. सो हे असं शिकतोय. इंटरेस्टिंग आहे हे. हो. पण ते म्हणजे आता परत एक थोडा वेगळा आहे. तू मुद्दाम मधुराज रेसिपीज मध्ये आडनाव लिहिलं नाहीस का? मी का विचारतेय, मला पर्सनली सुद्धा अनेकदा पूर्वीपासनं जर मी समजा माझ्या काही मित्रमैत्रिणींना वगैरे असं म्हणाले की मी नॉनव्हेज करते किंवा मी चिकन करते किंवा मी मासे करते, गोड बोले रानडे तू कसले मासे करणार, तू चिकनमध्ये सुद्धा गुळ घालत असशील ना वगैरे, असं एक सरसकटीकरण त्याचं केलं जातं जनरली. तर मला बरेचदा असं वाटतं की हो बरोबर आहे, म्हणजे कदाचित माझ्या घरी माझ्या आईवडिलांकडे ह्या गोष्टी नसतील, पण त्याच्यानंतर मी जगात खूप फिरली आहे ना, मी शिकली आहे किंवा मला आवडतं आणि मी शिकून घेते. तर असं कधी काही झालं का की आपण एका विशिष्ट समाजातून आलेलो असलो तर तुम्हाला त्याचंच फक्त ऑथेंटिक आलं पाहिजे, दुसरं कुठलं खरं तर तुम्हाला नाही येत तितकं चांगलं, असं काही कधी तुला? म्हणून मी विचारलं की तू मुद्दाम आडनाव लिहिलं नाहीस का या सगळ्यात? असं काही नाहीये, मुद्दाम नाही दिलं, पण हा अट्टहास आहे हे नक्की सांगेल. आणि हा अट्टहास उगाचच नवऱ्याचा आहे. कारण नवऱ्याला त्याचं आडनाव आवडत नाही. मुलं त्यांना चिडवतात. म्हणजे कुठे बाहेर जायचं असेल तर चप्पल वगैरे घालायचं की मुलं हे चिडवतातच, बा चल चल चल. सो त्यांना मेन मंगेशचा हा अट्टहास असतो की, आणि मला त्याने काही फरक नाही पडत खरं तर. हा पण एक म्हणजे मानसिकता बिल्ड होते. तर मी प्युअर व्हेज आहे. हो, ते मी तुझ्या व्हिडिओज मध्ये पण बघितलंय. पण नॉनव्हेजच्या रेसिपीज लोकांना सहनच नाही होत मी पोस्ट केल्या. तू का टाकते रेसिपी, तू खात नाहीस, किंवा मग त्या रेसिपींना ऍक्सेप्टन्स नाहीये. म्हणजे व्हेज रेसिपी सगळ्या पळतात, पण नॉनव्हेज रेसिपी टाकली की थोडं 2 पावलं मागे येतात. पण मी तुला गंमत सांगू, हे टेलिव्हिजन सिरियल्स मध्ये पण आहे. म्हणजे टेलिव्हिजन सिरियल्स मध्ये सुद्धा रुटीनली जर आपण बघितलं तर एखाद्या घरामध्ये सहसा होणाऱ्या पदार्थांमध्ये नॉनव्हेज खूप कमी वेळा उल्लेखात सुद्धा येतं. क्वचित कधीतरी असं होतं की नाही हे मालवणी कुटुंब आहे आणि यांच्याकडे मासे खाल्ले जातात म्हणून बोलण्यात माशाचे उल्लेख येतात. नाहीतर का माहिती नाही, पण आपल्याकडे प्रेक्षकांना एकतर हल्ली लोकांच्या भावना दुखावतात लवकर, हा एक प्रश्न असतो. आणि ती सात्विकता आहे अजूनही आपल्याकडे. इवन आम्ही आता आज काय बनवूया सोनी मराठीला शो सुरू होते, तर त्यांचंही सुरुवातीला तेच आलं, म्हणे नॉनव्हेजच्या रेसिपी पोस्ट केल्या की लोक निघूनच जातात. त्यांनी नॉनव्हेज पूर्ण बंदच केलं. एकही रेसिपी त्यानंतर पोस्ट नाही केली. 1-2 एपिसोड टेलिकास्ट झाले असतील, पण नॉनव्हेज स्पेशल म्हणलं की लोक सरळ टीव्ही सोडून निघून जातात. हा इतकं आपल्याकडे माहित नाही. तसं खाणारी जनता पण भरपूर आहे. नॉनव्हेजचे हॉटेल्स खूप दणदणीत चालतात, पण बघायचं नाही का, करायला आवडत नाही. कदाचित हा एक त्यामागचा, बघायला आवडत नाही कदाचित. बाहेर जाऊन आम्ही खातो, आम्हाला घरात करायचं नाही, कदाचित हे पण एक कारण असू शकतं. मग सगळ्यात जास्त बघितल्या जाणाऱ्या रेसिपीज कुठल्या असतात? म्हणजे गोड पदार्थांच्या का अशा काही विशिष्ट पदार्थांच्या? काय मानसिकता काय असते लोकांची? सगळ्यात जास्त कुठल्या रेसिपीजवर तुटून पडतात तर सणाचे पदार्थ, मोदक, चकली आणि हे सगळे. मग आता रक्षाबंधन असेल तर नारळाची वडी. त्यानंतर मग खूप म्हणजे काय म्हणू, मराठी माणसं खूप साधी भोळी आहेत. त्यांना मग साधेच पदार्थ लागतात. मग आमटी आहे, रोजच्या भाज्या आहेत, त्याच भाज्या वेगवेगळ्या चटणीने कशा करू शकतो. एकच गवारीची भाजी आहे, मग ते मिरचीचं वाटण लावून, लसणाचं वाटण लावून, फक्त गोडा मसाला घालून नुसती तव्यावर पळतो, असे व्हेरिएशन. पण गवारीचीच भाजी हवी. खूप साधं, म्हणजे जितकं साधं असेल तितकं ते मराठी लोकांना भिडतं, मनाला भिडतं.
हे छान आहे ना. पण हो कारण कसं झालंय की मी मगाशी तुला म्हणाले तसं की आता या सगळ्या ग्लोबल ह्याच्यामध्ये ना सरसकट सगळ्याला कर्या, सगळ्याला ग्रेव्या वगैरे हे खूप झालंय. तर त्याच्यामुळे हा जर प्रयत्न असेल की आपण आपलं जे बेसिक अन्न आहे किंवा पदार्थ आहेत त्याच्याकडे परत येऊया या माध्यमातून, तर हे चांगलं आहे. म्हणजे हे पदार्थ लोकांपर्यंत पोहोचणं खूप महत्वाचंही आहे. आणि तेच असतं ना ग रोजच्या जेवणात शेवटी, कुठे आपण प्रचंड मोठा घाट घालायला जातो. आणि ऍक्च्युली त्या पदार्थाची चवही लागते ना. मग म्हणजे साधी मटकीची उसळ आहे, ती जर साध्या फोडणीत परतून थोड्याशा पाण्यात शिजवली, थोडा मसाला आणि खोबरं किंवा जे काही आवडीचं आहे ते लावून, वर्सेस तुम्ही कांदा पण टाकताय, टोमॅटो पण टाकताय, मग ती इतकं ओव्हर पॉवर होतं कांदा टोमॅटो, त्या मटकीची जी मूळची चव आहे ती नाही लागत. किंवा गवारीची भाजी आहे, दोडका आहे, खूप कांदा टोमॅटो वाटण त्याला लावत बसलं तर त्या भाजीची मूळची चव निघून जाते. आणि हाही एक म्हणजे ट्रेंड मला आता बघायला मिळतो की चवीमध्ये जो फरक पडत चालला. म्हणजे आता आम्ही पाणी फाउंडेशनला पण गेलो होतो की पूर्वीच्या काळी आपण वांग खायचो, त्याच्या देठाकडचा गर खायला काय कमाल लागायचा, त्याची स्वतःची ती चव असायची. पण आता ती चव नाही लागत. किंवा मला दर 5 वर्षाने रेसिपीज रिवायर कराव्या लागतात प्रत्येक, कारण त्या दर्जाचा साबुदाणा आता नाही मिळत, त्या दर्जाचा रवा आता नाही मिळत. पॅकेज रवा जर मी वाळवणाच्या रेसिपीला वापरला तर तो डोशाच्या पिठासारखा फर्मेंट होतो. हे सगळे बदल मला पण असं जवळून बघायला मिळतात. बापरे. आणि हो, हे फॅक्ट आहे की 5 वर्षापूर्वी साबुदाणा वापरून त्याची वर्षभराची साठवणीची चकली करायचं प्रमाण आत्ता नाही ते ॲप्लिकेबल होते. आत्ताचा साबुदाण्याचा दर्जा वेगळा आहे, रव्याचा दर्जा वेगळा आहे, आपल्याला जे भाज्या मिळतात, पालेभाज्या मिळतात त्याचा दर्जा वेगळा आहे. पण आता ना खूप सरसकट आपल्या अजिबात माहितीचे नसलेले सुद्धा जिन्नस मिळायला लागलेत. आता ॲव्होकाडो, सेलरी आहे, सेलेरी वगैरे ह्या गोष्टी आपल्याला माहीतच नव्हत्या. डिल वगैरे म्हणजे आपल्याकडे शेपू असतात हे पण आपल्याला खूप, म्हणजे मला तर खूप उशिरा कळायला लागलं. आणि त्याचे आता सरसकट पदार्थ केले जातात. ही म्हटलं तर व्यवसायाला डायरेक्ट कॉम्पिटिशन आहे. म्हणजे आपल्याकडे पोहे, उपमा हे जर पदार्थ आपण ब्रेकफास्टला करत असू तर आता अचानकपणे त्याला स्पर्धा म्हणून ॲव्होकाडो टोस्टच आलाय, जो आपल्याकडचा पदार्थच नाहीये. तर मग तुला ह्या सगळ्याची नव्याने माहिती करून घ्यावी लागली किंवा शिकावं लागलं? हे ऑनगोईंग करावंच लागतं. कारण जेव्हा नवं येतं ना, मला माहित नाही, दुर्दैवाने जुनं रूल आउट करायला आवडतं लोकांना. म्हणजे आता तुम्हाला वेट लॉस करायचं आहे, डाएट आहे, तर मग पोहे नाहीच खायचे, उपीट नाहीच खायचं, उपमा नाहीच खायचा. म्हणजे का माहित नाही. मग त्याची जागा कशाने घ्यायची, तर ॲव्होकाडो घ्या, मग तो टोस्ट करा किंवा असे सिरियल्स खा. हे पदार्थ मग यायला लागतात. आणि मग आपल्याला सगळं कळतं पण आपणही कन्फ्यूज होतो, कारण ॲडव्हर्टाइजमेंटचा इतका भडीमार होतो. पण पूर्वीचे आपले पदार्थ आहेत, ठोंबरा आहे, कण्या आहे, बुळगं आहे, पिठवणी आहे, हे काय आहे, म्हणजे सिरियलच आहेत ना आपल्या. परत मिलेट्स आहेत, भरड धान्य आहेत, हे किती आरोग्यदायी. बरं करायचं काहीच नाही, चमचाभर भरड तयार असेल, एक शिट्टी काढली की ते शिजून तयार. मग तुम्ही नुसतं लोण्याचा गोळा त्याच्यात टाका किंवा ताक टाका किंवा नुसती चुरचुरीत फोडणी टाका. गोड करायचं थोडा गुळाचा खडा टाका, पण दमदमीत. म्हणजे दिवसभर तो ब्रेकफास्ट पोटात राहतो, पर्याने वजनही वाढत नाही. पण मला तर कधी कधी असं खरंच वाटतं, म्हणजे तू मला सांग की हे खरं आहे का, हे सगळं मार्केटिंग आहे. म्हणजे काही त्या पोहे आणि उपम्यानी वाईट होत नसतं आपलं. ॲव्होकाडो मार्केटमध्ये लोकांना जास्त विकायचं आहे म्हणून हे कसं, आता ह्याच्यातले काय दुष्परिणाम होत आहेत आणि मग हेच कसं चांगलं आहे, असं ते एक मार्केटिंगची सगळी ती स्ट्रॅटेजी आहे असं मला वाटतं. हा, म्हणजे मी आत्ता अलीकडे काही व्हिडिओज बघवते वेट लॉसचे. तर आता व्हेजिटेरियनसाठी काय आहेत सोर्सेस, शेंगदाणे खा मुठभर, चणे खा, किंवा मग प्रोटीन करता आपले डाळी आहेत, उसळी आहेत. मग हे आहे ना, म्हणजे जी जेन्युइन लोक आहेत ती सांगतात की म्युस्लीपेक्षा उसळी पण तितकीच प्रोटीन रिच आहे. मग ते तुम्ही कडधान्य खा एक वाटीभर. आणि खरंच म्हणजे मला
ॲव्होकाडोमध्ये कॅलरीज भरपूर असतात. म्हणजे ते एक फळ असं आहे की एक ॲव्होकाडोमध्ये 150पेक्षा जास्त कॅलरीज असतात. हे कोणी सांगतच नाही. ॲव्होकाडो हेल्दी एवढंच फक्त सांगतात आणि फायबर आहे आणि याऊ आहे, त्यामुळे पण ते आपल्या पॅलेटसाठी नाही बनलेलं. ते आपल्या मातीतलं फळ नाही आहे. तुम्ही पोर्शन साईज कंट्रोल केला तर तुम्ही रोज पोहे खाऊ शकता, उपमा खाऊ शकता, बेसनचं धिरडं आहे, घावण आहे. पोर्शन साईज कंट्रोल आणि त्याच्यासोबत जर वाटीभर स्प्राउट्स खाल्ले तर तोही आपला म्हणजे एक हेल्दी नाश्ता होतो. आणि अर्थात म्हणजे फूड इंडस्ट्री म्हणतो ना आपण, त्यामुळे त्यांना ते प्रॉडक्ट सेल करायचे आहेत. म्हणून मग म्युस्ली आहे, सिरियलचे वेगवेगळे प्रकार आहेत किंवा ॲव्होकाडो आहेत, वेगवेगळे फळं आहेत, भाज्या आहेत, की मग हे इंट्रोड्यूस या पद्धतीने केलं जातं. की म्हणजे ना मी 2000च्या सुमाराला एकदा कधीतरी कुठेतरी असं पहिल्यांदा वाचलं होतं की आपल्याकडे सुंदर स्त्रिया पूर्वीपासून नव्हत्या का, तर होत्या, पण अचानक त्या 2-4 वर्षांमध्ये भारतातल्या अनेक स्त्रिया का आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ब्युटी कॉन्टेस्टमध्ये विश्वसुंदरी वगैरे म्हणून प्रसिद्ध झाल्या. कारण काही प्रमाणात फॉरेन मार्केट्समध्ये जे विकले जाणारे कॉस्मेटिक्स आहेत ते त्यांना भारतात आणायचे होते आणि ह्या स्त्रिया ते वापरतात म्हटल्यानंतर कसं भारतातल्या सुद्धा स्त्रियांनी ते वापरलं गेलं पाहिजे, म्हणजे वापरता येईल त्यांना आणि त्यातून ह्यांच्यासारख्या विश्वसुंदरी होतील, ही जाहिरातबाजी होती थोडक्यात. तर हे मला तेव्हा म्हणजे ते पटलं होतं की अचानकपणे, नाही तर खरं ह्याच्या आधी सुद्धा होत्या की खूप सुंदर स्त्रिया, आता काय झालंय. तसं मला कधी कधी हे वाटतं की एखादी गोष्ट आपल्याकडची बाजूला सारून दुसरी कुठली तरी नव्याने इंट्रोड्यूस करून ती कशी चांगली आहे असं थोडंसं मला असं वाटतं की तुला हा आहारशास्त्राचा अभ्यास पण करावा लागत असेल थोडासा. हां, म्हणजे वाचन करत गेलं की ते उलगडतच जातं. कारण पूर्वीचं धान्य खरंच सकस असायचं, पदार्थ त्या दृष्टीने त्या धाटणीचे. कोळाचे पोहे काय आहे त्याच्यात, काहीच नाही, पण काय अप्रतिम लागतात. साधी छोटीशी फोडणी असते, न तेल आहे न काही आहे, पण मग ते एक उलगडत जातं की अरे पोह्यांमध्ये लोहतत्व असतं, त्याला लोहतत्व शरीरात म्हणजे शोषलं गेलं पाहिजे. मग आंबट गोड, मग चिंचेचा कोळ असतो, नारळाचं दूध, हे किती परिपूर्ण आहार आहे. एक वाटी जरी खाल्ला तरी ते परिपूर्ण आहे, फिलिंग आहे. हो, हे उलगडत जातं. आणि अगेन इंडस्ट्रीज आहे, जशी फॅशन इंडस्ट्री तशी ही इंडस्ट्री. त्यामुळे मग जेव्हा नवीन प्रॉडक्ट लोकांच्या घरोघरी पोचले पाहिजे तेव्हा ते मार्केटिंग प्रमोशन या दृष्टीने बघितलं जातं. बरोबर. इव्हन आता फॅशनमध्ये सनस्क्रीन हे खरंच गरजेचं आहे का, हा वादाचा प्रश्न आहे तो एक खूपच. कारण हे गरजेचं कोणाला आहे की शेतात खरंच महिला काम करतात, दिवसभर उन्हात आहे, पण आपण तितकं उन्हात जातोच कुठे. आणि त्यांना खरं तर ज्यांना गरज आहे त्या बिचारे ते सनस्क्रीन वापरतच नाही. आणि आपण किती असं उन्हामध्ये असतो. तू इंडस्ट्री म्हणालीस म्हणून मी तुला विचारते की आता त्या इंडस्ट्रीमध्ये स्पर्धाही प्रचंड आहे. म्हणजे तू जेव्हा हे सुरू केलंस तेव्हा तू एकटी होतीस किंवा फार फार तर तुझ्याबरोबर अजून कोणीतरी 1-2 जण असतील, तेही बहुतेक वेळा पुरुष असतील. हळूहळू आता अशी वेळ आली आहे की प्रत्येकजण रेसिपीज दाखवतो कुठे ना कुठेतरी. आता त्या इंस्टाग्रामवर असतील, यूट्यूबवर असतील, पण सगळे रेसिपीज दाखवतात. तर या प्रचंड भडीमारामध्ये ती विश्वासार्हता कशी टिकवून ठेवायची? काय होतं ना, जे स्क्रोलेबल कॉन्टेंट असतं त्याचा व्ह्युअर बेसही सिरियस नसतो. ते स्क्रोल करतात, मग ते आवडतं, तेवढा डोपामाइन रिलीज मिळतो. पण ते फॉलो करतात ती रेसिपी असं नाही. जेव्हा रेसिपी फॉलो करायची असेल तेव्हा ते फुलप्रूफ मेथडच त्यांना बघावी लागते आणि तीच फॉलो करावी लागते की ज्याने खरंच नुसतेच 60 सेकंदात 60 शॉट टाकून ती रेसिपी प्रेझेंटेबल केली आहे का, खरंच ती फुलप्रूफ आहे. म्हणजे ज्यांना खरंच आत्मीयता असते ना की घरी करायचं, मग ते फुलप्रूफ रेसिपी बघतात. आणि हे होणार, आता प्लॅटफॉर्म आहे, नवनवीन लोक येतात, कॉम्पिटिटिव्ह होतात. कारण याचं ॲक्च्युली बॅकएंडला बरंच काही होत असतं. कारण अगेन जसं हे आता शॉर्ट कॉन्टेंट आहे, मग YT शॉर्ट्स असतील, इंस्टाग्राम असेल, इथे मॉनेटायझेशन नाहीये, दे डोंट पे. बरोबर. जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीसाठी पेमेंट नाही मिळत, म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट क्रिएटिव्हिटी जीव तोडून करताय, ते तुम्ही त्या प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताय, पण ते नुसतं पोस्ट होतंय, तुम्हाला त्याचे काही ROI नाहीये. मग अशा वेळेस त्या प्लॅटफॉर्मला त्यांचं युजर बेसही बिल्ड करायचंय.
तो युजर बेस वाढवायचा असेल तर त्यांना ते गाजर दाखवावं लागतं व्ह्यूजचं. मग ते व्ह्यूजचं गाजर मिळालं, मग ते अल्गोरिदममध्ये आलं, ते एक फेम मिळाला, चला आपण याच्या मार्फत फेमस होतोय, व्ह्यूज मिळत आहेत. हे सगळे हे कुठेतरी सायकोलॉजी त्या कंपन्यांनी घेरलेली आहे की फेमस झालं तरी लोक, आपला युजर बेस वाढतोय, ॲट द एंड त्यांचं काहीच जात नाही आहे. कष्ट आपण करतोय, कारण फुल लेंथ कॉन्टेंट करणं वर्सेस 1 मिनिटाची रील करणं, 1 मिनिटाचं कॉन्टेंट करणं खूप खूप मेहनत आहे त्यामध्ये. पण अगेन हे सायकोलॉजी त्या कंपन्यांची आहे की आपण जर व्ह्यूज दिले, फेमस केलं लोकांना, तर आपलं युजर बेस वाढत राहतो. मग याचा ROI काय की एखाद दुसरे ब्रँड डील मिळते, महिन्यातून 3-4 ब्रँड डील मिळतील. पण म्हणजे अगेन हे मार्केटिंग आणि ते बिझनेस गणित, मॅथ्स हे सगळं येतं. हे अजून लोकांना माहिती नाही. म्हणजे बरेच जॉनर असे आहेत, एंटरटेनमेंट स्पेसिफिकली, लिपसिंक आहे, हुक स्टेप फॉलो होतात, एंटरटेनमेंट आहे. तर या जॉनरला ब्रँड इंटरेस्टेड नसतात ब्रँड इंटिग्रेशन करायला, कारण ते कुठेच फिटच होत नाही. बरोबर. सो ब्रँड ओपनिंग्स कुठे आहेत, फार सिलेक्टेड जॉनर, त्याच्यामध्ये फूड, कारण FMCG ह्यूज मार्केट आहे, म्हणून फूडमध्ये खूप कॉन्टेंट क्रिएटर येतात. अगेन त्याचे पॅरामीटर्स बेसलाईनही बदलले गेलेत, कारण फोमो होतो, अरे आज ही ब्रँड डील माझ्याकडे आली पण 100 लोक आहेत, मी जर ही सोडली तर बरोबर, तर दुसरं कोणीतरी करेल, त्यापेक्षा मी करून टाकते. मग कमी पैशात अगदी 10,000 15,000 बार्टर याच्यामध्येही केलं जातं. पण अगेन मी म्हणाल की आता ही वेळ आले, दिस इज द राईट टाईम की हे फक्त कॉन्टेंट क्रिएशनसाठी न बघता तुमचं एक ब्रँड बिल्डिंगसाठी, मग त्याला काही सबस्टिट्यूट नाही आहे, मग हे फ्री मार्केटिंग टूल आहे. मग त्या दृष्टीने जर बघायला केलं की जसं आता कोकण हर्टेड गर्ल आहे, त्यांनी स्वतःचा सिंधू उद्योग ब्रँड बिल्ड केला, इंस्टाग्राम, धनंजय पवार आहेत, DP दादा आहेत, मग दॅट मेक सेन्स. नलिनीताई आहे, त्यांनी किती ताकदीने आगरी कोळी खाद्य संस्कृती एकतर पोचवली, नुसती पोचवली नाही, स्वतःचे मसाले केले, रेस्टॉरंट केले, मग हे जमलं पाहिजे. सो थोडक्यात ह्याच्यावरती तुम्ही तुमचा ब्रँड क्रिएट करून मुख्य व्यवसाय दुसरा करा, असं तुझं म्हणणं आहे. मुख्य व्यवसाय म्हणण्यापेक्षा ब्रांच आउट करा आणि दुसरीकडनं जास्त पैसे मिळवण्याचा मार्ग. म्हणजे असं मला वाटतं की डिपेंड, जेव्हा पैसा असतो ना तेव्हा तुम्ही डिपेंड किती राहणार ना. बरोबर. म्हणजे नाही, आणि एकाच ह्याच्यावर प्लॅन बी हवाच. हो अगदी. त्यामुळे कारण कष्ट खूप आहेत म्हणजे, आणि स्पेसिफिकली फूड जॉनरला 1 मिनिटचं रील क्रिएट करायला खूप कष्ट आहेत, आणि खरंच खूप छान करतात. म्हणजे इंस्टाग्राम फूड कॉन्टेंट क्रिएटर कमाल रील करतात, कमाल करतात. तू हे सगळं कोळून प्यायलीस ना मधुरा, पण हे तुझं तू शिकलीस का तुला नवऱ्यामुळे खूप मदत झाली? हे प्रोसेसमध्ये शिकत जातो, कारण कॉन्टेंट क्रिएशन हा एक भाग झाला, त्याच्या पॅरलली प्लॅटफॉर्म कसे परफॉर्म करतायत, मग त्या अनुषंगाने अभ्यास कसं ते बिल्ड होतंय. मग काही डॉक्युमेंटरीज येतात, सोशल डिलेमा आली होती लॉकडाऊनमध्ये, तिथून मग आपल्याला पण कळतं की अल्गोरिदम कसं आहे, मग कंपनीज कशा आहेत, काळजी वाटते. म्हणजे मला असं वाटतं ना की आपण थोडे पैसे दिसले ना की भावत जातो त्यामध्ये, त्या प्रोसेसमध्ये, अरे मला याने फेमस केलं, मला पैसा मिळाला, हे केलं, तर थोडं डोळसपणा किंवा स्वतःला आरसा दाखवणं गरजेचं असतं की त्याच्या मागे खूप मोठ्या यंत्रणा असतात, त्या यंत्रणा कार्यरत आहे, ते तुमची सायकोलॉजी समजून घेते. आणि समहाव मला खूप काळजीचं वाटतं, कारण इतिहासाचं वाचन होतं. आत्तापर्यंत परकीय सत्तांनी जे सत्ता स्थापन केले किंवा आक्रमणं झाली आहेत, ती बिझनेसच्या या अनुषंगानेच झाली. पोर्तुगीज असतील, बाकी लोक असतील, की आम्ही व्यवसाय करण्यासाठी आलोत आणि ते आपल्या डोक्यावर बसून नाचलेत. तर आता दुर्दैवाने असं झालंय की या ज्या काही सत्ता आहेत, परकीय सत्ता, की ज्याच्या मार्फत आपली सगळी माहिती आपण फीड करतोय, आणि खूप ब्लाइंडली होतं हे. मग त्यामध्ये आपले लोकेशन्स जातात. भारतीयांची सगळ्यात सेन्सिटिव्ह गोष्ट त्या प्लॅटफॉर्म्सवर आहेत. तुम्हाला कुठे जायला आवडतं, तुम्हाला कुठे ट्रॅव्हल करायला आवडतं, तुम्हाला कुठला मूवी बघायला आवडतो, तुमच्या मुलांना काय आवडतं, तुम्ही आई वडिलांसाठी कुठले हॉस्पिटल प्रेफर करता, इतकी सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन, लहानातली लहान इन्फॉर्मेशन पण आपण परकीय सत्तांच्या अधीन करतोय.
खूप काळजी वाटते मला, प्रचंड काळजी वाटते या गोष्टीची की हे बापरे. कुठेतरी आता थांबायला हवं प्लीज. महासत्ता कसे होणार त्याशिवाय. म्हणजे आपण इतक्या करोडो भारतीयांची सगळी माहिती परकीयांच्या हातात स्वाधीन केली आहे आणि आता त्यांच्याकडे बिझनेस करायला सगळे मार्ग खुलेत. आणि आपण फक्त प्रसिद्धीच्या मोहापायी हे करतोय. पण हा तुझा अभ्यास आहे ना, हा आम्हाला ना टेलिव्हिजनवर TRP मिळतो तो असाच मिळतो. म्हणजे लोकांना पटकन कळत नाही की म्हणजे काय असतं, पण आम्हाला अक्षरशः जे चार्ट्स मिळतात ना त्याच्यावरती मिनिट टू मिनिट आम्हाला कळत असतं की काय बघितलं जात आहे, काय बघितलं जात नाही आहे, काय कमी बघितलं गेलं, मागच्या आठवड्यात काय जास्त बघितलं गेलं. आणि त्याचा एक अभ्यास असतो. तू जसा आत्ता मला सांगतेस तसा तो इतका सविस्तर अभ्यास असतो की तो तुम्ही डिनायच नाही करू शकत. म्हणजे मी असं म्हणूच शकत नाही की खरं तर हे जास्त चांगलं आहे बरं का, आम्ही हे दाखवू. जर मला दिसतंय समोर की प्रेक्षक हे बघत नाहीयेत तर मी ते दाखवून ते नाही बघणार आहेत. शेवटी तो धर्मादायी कोणीच इथे काही करत नाही ना, शेवटी सगळ्यांचाच हा व्यवसाय आहे. जसं ह्या तू म्हणालीस की हे जे प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांचा तो व्यवसाय आहे. आणि म्हणजे मलाही थोडं म्हणजे वास्तववादी राहावं असं मला वाटतं. अध्यात्म आणि हे सगळं छान वाटतं, पण ऍक्च्युअल आहोत का आपण? म्हणजे अलीकडे ज्या घटना घडत आहेत, सिया ते झालं किंवा त्विषाचं झालं, त्याच्या आधी वैष्णवी हगवणे झालं, तर कुठलाही समाज कुटुंबाचंच प्रतिबिंब असतो. 4 चौकटीत या घटना घडतात, मॅनिप्युलेशन होतं, प्रोव्होक करतात, हे सगळं होतंच ना. म्हणून ते कॉन्टेंट चालतंय, म्हणून ते कुठे ना कुठे रिलेट होतंय. फक्त आपल्याकडे असं आहे की आपण वास्तववादी नाही, आपण डिनायल मोडला असतो. एक कुटुंब म्हणून जेव्हा घटना घडतात गंभीर, मी असं हे नाही म्हणत की हा हे बोलला ते बोलला, जेव्हा एखाद्या सिरियलमध्ये दाखवल्या जातात त्या गंभीर गोष्टीच असतात. म्हणजे आता तुमच्याही सिरियल चालू असतात, गंभीर मुद्दे असतात, गंभीर गोष्टी असतात आणि ॲडजस्ट करा. हे अजूनही आपल्या कुटुंबाची मानसिकता आहे. म्हणजे आताही इतका गंभीर गुन्हा झालाय तरी ते पाठीशी घालणं कुटुंबीय प्राथमिकता दाखवतात. किंवा कितीही गंभीर बाबी घडल्या घरात तर त्या 4 भिंतीत ठेवायच्या. आणि काही काही कुटुंब तर इतके टोकाचे असतात की या लोकांना देवाचं स्थान पण देतात. हो, ही फॅक्ट आहे. त्यामुळे ते कॉन्टेंट कुठे ना कुठे तो मनाचा कोपरा असतो ना, तिथे ते असतं. आणि स्त्रियांचा आवाज तर दबलाच जातो किंवा ऍडजस्ट करणं. आणि गंभीर बाबी पण तू ऍडजस्ट करायच्या, कुठे बोलायचं नाही, काय बोलायचं नाही, हे शोषिक राहणं, मग ती व्यक्ती चांगली, असं अजून आहे आपल्या दुर्दैवाने. शहरातही आहे, ग्रामीण भागातही आहे. आणि मग ही स्त्रियांची का धारेवरची कसरत, प्रोफेशन सांभाळा, हेही सांभाळा. पण तू जे आता म्हणालीस की स्त्रियांचा आवाज दाबला जातो, तू जेव्हा हा व्यवसाय म्हणून सुरू केलास तेव्हा तुला तुझ्या निकटवर्गीय असं आपण म्हणूया, म्हणजे तुझ्या मिस्टरांचा तुला सपोर्ट होता, त्यांनी हे सगळं वगैरे तू सांगितलंस आता, पण त्याच्या व्यतिरिक्त कुटुंबातल्या इतरांचं काय म्हणणं होतं? हे काय, ह्याच्यापेक्षा चांगल्या रेसिपीज आम्ही करून दाखवतो असं त्यांचं आपल्याकडे टिपिकल डेली सोप्समध्ये दाखवतात तसं म्हणणं होतं का वेगळ्या पद्धतीने काहीतरी तू करतेस? कारण त्याआधी पूर्वापार रेसिपीजची पुस्तकं असायची ग, ती वाचून आपण काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करायचो ठरलेल्या 4 रेसिपीच्या पलीकडे. हे कोणीतरी दाखवतंय, आपल्या घरातली एक व्यक्ती हे दाखवते, लोकांना सांगते, उलगडते, समजावून सांगते, ह्याच्याविषयी काय प्रतिक्रिया होत्या? होत्या नाही, अजूनही आहेत. अच्छा. म्हणजे माझ्या आत्या आहेत, आता त्या वयस्कर आहेत, 80+ आहेत. हे काय बायकांना कुरड्या नाही करतायत, हे काय लोणची नाही घालतायत. सो या त्यांच्या गोड प्रतिक्रिया असतातच. किंवा जेव्हा सुरुवात केलं, जेव्हा म्हणजे काही मित्रमंडळी होती त्यांचा सपोर्ट होता, पण काही असेही होते की जे 1-1 तास येऊन बसायचे आणि कसं तुम्ही चुकताय, तुम्ही बँकेचा जॉब करून कसं या क्षेत्रात येणं चुकीचं आहे, हे कन्व्हिन्स करणारे पण होते. पण अगेन की कुठेतरी तुम्हाला स्वतःला फर्म राहावं लागतं. आणि मॅनिप्युलेशन हा स्वभाव असतोच आणि तो प्रत्येक ठिकाणी आपण अनुभवतो. त्यामुळे सगळ्यांना शुभेच्छा देत, सगळ्यांचं ऐकत पुढे जाणं हा एकच रस्ता असतो, नाही थांबता येत. म्हणजे एक त्रागा करत बसा, तो का असं बोलला, त्याने मला असं केलं, हे 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 दुर्लक्ष करायला शिकायचं. दुर्लक्ष करा आणि पुढे निघून जा. ती साप आणि ती करवतीची गोष्ट आहे की साप जात असतो, करवत लागते
आणि तो त्या करवतीला दोष देत बसतो, विळखे घालतो, तिला डॅमेज करायचा प्रयत्न करतो, पण तिला काहीच होत नाही. मग मला असं वाटतं की सरळ आपण मार्गाने आपला निघून जावं, आपण फर्म असावं, आपले हेतू शुद्ध असावे आणि सगळ्यांना शुभेच्छा देत पुढे जावं असं वाटतं. आणि काही वर्षांपूर्वी तुझ्या मिस्टरांनीही पूर्ण वेळ तुझ्या या व्यवसायाला जॉईन होण्याचं ठरवलं. तो तर अजूनच मोठा शॉक असेल मग. ते वर्किंग आहेत, म्हणजे त्यांनी असं फुल टाइम कधी नाही हे केलं.